नमस्कार. श्री नागराज शास्त्री संकलित चैतन्यबोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत. आज आपण 16व्या प्रवचनाला सुरुवात करत आहोत. आशीर्वाद. एकदा एक गृहस्थ कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. सर्व काम होताच त्याने आपल्या घरच्या मंडळींना एक पत्र लिहून पाठवलं. पत्रात सगळा मजकूर लिहिला. त्याला पत्र मिळायला असा काही वेळ लागला की ज्यावेळी ते पत्र त्याला मिळालं आणि हाही गृहस्थ तिथे नंतर गेला. आता पत्राचा मजकूर सगळा सांगितल्यानंतर आता त्यांचं सांगायचं शिल्लक उरलंच नाही कधी. मग केशवरावनी मला जे हवंय ते सगळं सांगून टाकलंय. आता मी लिहिलंय ते सांगितल्यानंतर मला सांगायचं उरलंच नाही काही. मी एवढंच म्हणेन, पत्रात लिहिलेला मजकूर सगळ्यात लक्षात आला ना. लक्षात आला म्हटल्यावर सांगायचं कारण नाही काही. बरं, लक्षात आला नसला तर सांगायचा उपयोग नाही. तेव्हा माझं म्हणणं काय, त्यांनी आपली सांगितलेली गोष्ट अगदी खरी आहे बरं बाळा. पण त्यांनी जे सांगितलं अक्षरशः गोष्ट खरी आहे. पण या गोष्टी कशा आहेत, अमक्याला अमका अनुभव आला, अमकं तत्त्वज्ञानाने बरोबर आहे. प्रत्येक मनुष्य जर काही करत असेल तर मी पाहिलेलं, मला वाटतं असं म्हणतो तो, बापाने एखादी गोष्ट सांगावी. मुलगा म्हणतो, तुम्ही सांगता ही गोष्ट खरी आहे, पण मला असं वाटत नाही म्हणतो. म्हणजे प्रत्येक मनुष्य स्वतःला जे वाटतं तेच खरं मानतो. ही गोष्ट केव्हाही खरी आहे. आपल्या शास्त्रामध्ये 3 तऱ्हेच्या प्रचिती सांगून ठेवल्या आहेत. एक शास्त्र प्रचिती, एक आत्मप्रचिती, एक आप्तप्रचिती. शास्त्रप्रचिती आपल्यामध्ये शास्त्रामध्ये पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत. आता शास्त्र ऐकायला वाचायला कुणाला वेळच नाही. आप्तवाक्य म्हणावं तर बापाच्या आज्ञेप्रमाणे वागणारी मुलं आता फार थोडी राहिलीत. आता आप्तवाक्य खरं मानणं शक्यच नव्हे. त्यावेळेचा तो काळ निघून गेला. आजच्या काळाला तुम्हाला काही कळत नाही असं बापाला सांगताना आपण पाहतो ना. म्हणून आप्तप्रचिती ही दुर्मिळच राहू द्या. पण आत्मप्रचिती आपल्याला काय शिकवते मला सांगा. पोथी पुराणं किती असो, ज्ञानेश्वरासारखे जे साक्षात परमात्म्याचे अवतार, त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. नाथांनी सगळ्या जगाला शिक्षण देऊन ठेवलं. समर्थांनी तर प्रपंचात परमार्थ कसा गाठावा हे छातीठोकपणाने सांगितलं. कोणी कितीही काही सांगू द्या, आपल्याला खरं असेल तर आत्मप्रचिती खरी असेल. मला आपण खरोखर सांगावं, आता काही माणसं इथं वृद्ध असतील, काही तरुण असतील. आपण इतका प्रपंच केला, प्रपंचात साधलं, असं खरं काय असेल मला सांगा. शेवटच्या काळामध्ये आता मी जिंकलं आणि जातोय असं एखाद्याला तरी वाटतंय का? मी सांगेन, बाकीच्या गोष्टी सोटून द्या. आत्मप्रचिती आपल्याला सांगते का की आत्तापर्यंत मी जो प्रपंच केला, खरं खोटं भलं बुरं काय वाटेल त्या गोष्टी मी केल्या, जे हवंय ते मिळवलं, घरं बांधली. अत्यंत भिकारी गरीब अवस्थेत असताना सुद्धा मी घरं बांधली. पुष्कळ काय वाटेल त्या गोष्टी केल्या. पण खरंच सांगा, असं म्हणता येईल का की आता मी जिंकलो, मी समाधानी आहे, असं एखादा मनुष्य तरी सांगेल का? ही आत्मप्रचिती आपल्याला सांगता येईल का? मी पुरुषाचं म्हणत नाही, बायकांनी सुद्धा विचार करावा बाळ, की खरोखर आत्तापर्यंत आपण किती कष्ट केले, किती मेहनत केली. प्रपंचासाठी आपण सगळं वाहून घेतलं, पण प्रपंचाची हुरहुर गेली आहे असं कधी झालंय का? मी पाहतो हल्ली गेले 2-3 दिवस ऐकतोय, म्हातारी माणसं जितकी काळजीत आहेत तितकी तरुण माणसं काळजीत दिसत नाहीत. म्हाताऱ्या माणसांनाच काळजी जास्त आहे. मग म्हातारपणात जर काळजी असेल मग कमावलं काय सांगा. हे जर खरं असलं तर आपली आत्मप्रचिती आम्ही खरी मानू ना. आपण म्हणतो चक्षुवै सत्यम, हे सत्य कुठे गेलं? आपला अनुभव आपल्याला काय सांगतोय की आपण ज्या प्रपंचामध्ये नाना तऱ्हेच्या उलाढाली करतो, कोणी चांगल्या रीतीने करील, कोणी वाईट रीतीने करील, पण त्या प्रपंचाच्या प्राप्तीनं समाधान झालं असं खरंच नाही ना होत. मग समाधान पाहिजे ही जर गोष्ट खरी असेल, जाताना काय माझं गमावलं, धड प्रपंच ना परमार्थ मला साधला,
असं म्हणण्यापेक्षा मी कमवलं काय असं छातीटोकपणे काय सांगता येईल? अहो इतकी तुम्ही वारी करता, किती कष्टाने नेटाने येता हो. खरा चांगला मनुष्य जर असेल ना तर त्याच्या अंगात खरा असा घाम सुटेल. इतकी माणसं कष्टाने येतात, त्यांची तक्रार कोणती नाही. खायला अन्न असो वा नसो, आता अन्न म्हणून काहीतरी खायला घालतात. कोणी तशी तक्रार केलेली ऐकली नाही मी की अन्न इथे बरोबर मिळत नाही असं कोणी म्हटलं नाही. राहायला जागा नाही, कोण कुठे पडतो कोण कुठे निसतो याचा पत्ता लागत नाही. अशा अवस्थेत येऊन मग कमावलं तरी काय मला सांगा? हे जर आपण कमावलं नाही तर याचा उपयोग काय होईल? आपण व्यवहारी माणसं आहोत. जितका पैसा खर्च करावा तितका मोबदला मिळालाच पाहिजे आपल्याला. इतका मेहनतीचा मोबदला मिळाला नाही तर आपण व्यवहारी कसले? मग तुम्ही सांगा, इतके कष्ट करता, इतक्या हाल अपेष्टा सोसता, इतका पैसा अडका खर्च करता, याचा मोबदला तुम्ही काय घेऊन जात असाल? याचा मोबदला तुम्ही काय न्याल? इथे काय मिळण्यासारखं आहे? मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गेलो तर काहीतरी जिन्नस आणता तरी येईल. इथनं काय घेऊन जाण्यासारखं आहे? इथनं घेऊन जाण्यासारखं नाहीच आहे. इथे काही कमी आहे ते टाकून जाण्यासारखं मात्र आहे खरं. इथून घेऊन जाण्यासारखं नसताना इथून घेऊन जाल तरी कोणतं? ह्याचा मोबदला काय मिळेल हे नको का पाहायला? मी काय म्हणेन, हा मोबदला इथे मिळेलच मिळेल, खास मिळेल. तो मोबदला पैसा आणण्यामध्ये मिळणार नाही. तो मोबदला मिळेल तर समाधानाचाच मिळेल. हे मी ग्वाही देऊन तुम्हाला सांगतो बरं बाळ. तेव्हा माझं म्हणणं हे केव्हा कळेल? आत्मप्रचितीने आम्ही शहाणे होऊ तेव्हा कळेल. एक आत्मप्रचितीने शहाणे तरी व्हा किंवा दुसऱ्याचे ऐका तरी खरं. या दोहोंपैकी एक करा. दुसऱ्याचं ऐकत नाही आणि मला कळत नाही अशी अवस्था नका कधी करू बरं बाळ. तेव्हा मला सांगायचं असेल तुम्हाला, हे जर सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही खरं काय करा. काय केलं असताना मी समाधानी होईल? मी असं म्हणत नाही प्रपंच आणि परमार्थ. मला परमार्थ आणि प्रपंच ही दोन्ही एकच रूप वाटतात खरं. प्रपंचामध्ये जर दुःख असेल तर प्रपंच परमार्थ रूप कसा करावा हे सगळ्या संतांनी आपल्याला शिकवले. मग ते तुम्ही इतकं नको का करायला? दरवर्षी दर वारीसारखे तुम्ही येता. नुसती वारी करून भागू नका, नुसत्या वाऱ्या करू नका, नुसती पारायणं करू नका. त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला उपयोगी होईल असं काहीतरी करा. नुसती पारायणं वाऱ्या करून काही काम भागतं ना. तेव्हा हे करताना अगदी आत्मप्रचितीला साक्षी ठेवून तुम्ही असं करा की ह्याच्यात जर मिळत नसेल तर ह्याच्यात काहीतरी एक उणीव आहे, कुठेतरी आहे. आणि ती उणीव कोणती ती भरून काढण्यासाठीच हे करा. मी सांगतो खरं ना. आणि मला खरं असं वाटतंय, तुम्हा इतक्या लोकांना पाहिल्यानंतर मला खरोखर कौतुक वाटणार. इतके लांब लांबचे लोक कसे खरे येतात? कोण कुठला म्हणून विचारतोय. कुठले लांबचे लोक तुम्ही येता? पण ज्यासाठी येता ते घेऊन जर गेला नाही तर मनुष्याला संकोच वाटल्याशिवाय राहायचा नाही कधी बरं बाळ. मी काय सांगेन, तुम्ही तो विचार घेऊन जा, तुम्ही तो निश्चयाने घेऊन जा. मी सांगेन, मी सांगतो ते खरं माना असं मी कधीच म्हणणार नाही. माझं एक जाऊ द्या, आत्तापर्यंत जे सगळे सत्पुरुष होऊन गेले असं कधीही कोणी सांगितलं नाही की मी सांगतो ते खरं मान, असं कधीच सांगितलं नाही. त्यांच्या बुद्धीला पटूनच त्यांनी केलं. बुद्धीला पटलं, खरं वाटलं, पण आचरणात नाही आणलं तर ते काय करतील मला सांगा. तेव्हा मला त्याची कल्पना आहे बरं का. श्रीमंती म्हणजे काय? गरीब माणसाची, गरिबीची कल्पना आहे. मला गरिबीची जितकी कल्पना आहे तितकी श्रीमंतीची कल्पना नाही. कारण माझी खात्री आहे गरिबीत जे सौख्य आहे ते श्रीमंतीत खात्रीने नाही. मी सांगतो खरं ना. तेव्हा आपली गरिबी कोणती असू द्या, श्रीमंत आणि गरीब कोणतं? श्रीमंत आणि गरिबीतील फरक एकच आहे. ज्या श्रीमंताला पैशाची हाव आहे तो भिकारीच आहे खास. मी सांगतो खरं ना. आणि ज्या भिकाऱ्याला पैशाची हाव नाही तो खरा श्रीमंत आहे. आणि आपण असे श्रीमंत बनूया. जे मला परमात्म्याने दिले आहे त्यात मी अत्यंत समाधानाने राहीन. जे भगवंताने मला दिले आहे तेच मला योग्य असले पाहिजे ही भावना ठेवूनच आपण खरोखर वागूया.
जमिनीमध्ये मशागत जर चांगली केली नाही, जमीन जर चांगली केली नाही तर पीक चांगलं येत नाही, हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. आपल्या हृदयामध्ये जर खरोखर अशी कालवाकालव होत असेल तर त्याचं कारण खरं समाधान वृत्ती आमच्याजवळ नाही राहिली खरी. आणि समाधान ही वृत्ती जर बनवायची असेल तर एका परमात्म्या वाचून होणं शक्य नाही. म्हणून भगवंताची खरी गरज असेल, प्रापंचिकाला भगवंताची अत्यंत गरज आहे खरी. हां, आपल्या म्हणी म्हटल्या आहेत ना, त्या म्हणीपुरता आम्ही म्हणतो, उपयोग कधी करत नाही. आणि तुझ्या प्रपंचात राम नाही असं म्हणतो. ज्याच्या प्रपंचात राम आहे त्याच्या कुळात सर्वस्व असं म्हणतो ना. तेव्हा तुम्ही सर्वांनी माझं खरोखर एवढं ऐका. त्यांनी जे सांगितले ते अगदी अक्षरशः गोष्ट खरी आहे बरं का. तुमच्या अनुभवानं तुम्हाला तेच पटू शकेल. पण एक ठेवा, भगवंताला विसरून कधी राहू नका. भगवंताचं होण्याकरता त्याला पैक्याची गरज नाही, त्याला वयाची मर्यादा नाही, त्याला कशाची गरज नाही. त्याला एकच गोष्ट आहे, अनन्य भगवंताशी व्हा बरं बाळ. आमचा जीव किती आहे, त्या भगवंताच्या प्राप्तीकरता आपली अशी कोणती कष्टाची साधना करता येतील. भगवंताला कष्ट नको आहेत. बापाला मुलाने जसे कष्ट केलेले आवडत नाहीत, त्याला बरं वाटत नाही, तसं भगवंत अत्यंत दयाळू आहे हो. बाप जरी म्हटला तरी स्वार्थी राहील. परमात्मा अत्यंत निस्वार्थीपणानं आपल्याकडे प्रेमळपणानं पाहतोय. तुम्ही कष्ट करा असं कधीही म्हणत नाही बरं का. कष्ट पडू देऊ नका. पण कष्टाशिवाय जर साधायचं असेल ते मग साधण्याचा अभ्यास तुम्ही चालू ठेवा. माझ्या सांगण्याचा हेतू कोणता? एवढाच आहे की आपल्या प्रपंचामध्ये भगवंताचा विसर पडू नका, कधी करू नका. हां, भगवंताचं स्मरण अखंड राखा. आपलं प्रारब्ध कधी कुणाचं चुकलं नाही. प्रारब्धाने आलेले भोग हे कधी चुकले का? कधीच चुकले नाही. ज्याच्याकरता परमात्म्याने अवतार घेतला त्या पांडवांचा वनवास पाहिल्यानंतर असं वाटे, अरे यांच्यासाठी भगवंताने अवतार घेतला म्हणतात. त्यांचा वनवास नाही चुकला. जे भगवंताच्या उलट होते ते राज्यपदावर कौरव बसले. किती अन्याय आहे. पण हा अन्याय नाही बाळ. त्याच्यामध्ये जे पांडवांना मिळालं, जे समाधान पांडवांना मिळालं ते कौरवांना नाही कधी मिळालं. आपल्याला कमवायचं असेल तर समाधानच कमवायचं आहे. प्रपंचातून साधायचं असेल तर समाधानच साधायचं आहे. जसं आपण नोकरी करतो ते पगाराकरता नोकरी करू, पैशाकरता नोकरी करू. समजा एखाद्याने नोकरी केली आणि पगार नाही मिळाला तर नोकरी फुकट गेली असं म्हणता येईल. एखाद्याने व्यापार केला आणि त्यात जर नफा नाही झाला तर व्यापार बुडला असं आपण म्हणतो ना. तसं आपण प्रपंच करून समाधान जर मिळालं नाही तर प्रपंच केला म्हणण्यात शोभा कोणती राहिली मला सांगा. तेव्हा प्रपंचात जर समाधान मिळवायचं असेल तर मी तुम्हाला अगदी सत्य सांगेन ना. मी सत्य का सांगतो? एकदा सत्य सांगून खरं वाटत नाही म्हणून दोनदा सत्य सांगतो बरं बाळ. माझं तुम्ही एवढं ऐका की भगवंताच्या ह्याच्यामध्ये म्हणजे स्मरणामध्ये प्रपंचात समाधान जर मिळवायचं असेल ना तर तुम्ही आपलं सोडा असं मी म्हणत नाही. श्रीमंती असेल तर टाका असं म्हणत नाही. पण जी परिस्थिती असेल ना ती सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही करा. त्यालाही मागे राहू नका. पण परमात्म्याला विसरू नका कधी. तुम्ही इथे येणारा प्रत्येक जण हे भगवंताला मानणारेच लोक आहात. सगुणाची उपासना करणारे लोक आहात. राम आहे ही जाणीव ठेवून तुम्ही इथे आला आहात. मग राम नाही तर इथे येतील कशाला मला सांगा. मग तुम्ही राम आहे असं जाणीव ठेवणारी माणसं जर दुःखी कष्टी राहिली तर नास्तिकात आणि आमच्यात फरक काय पडला मला सांगा. खरं तुम्हाला सांगेन, अत्यंत हल्लीचा काळ कठीण आहे बरं बाळ. अत्यंत काळ कठीण आहे. माणसानं, माझं म्हणणं काय, फसणं हे अत्यंत वाईट आहे. जगाला फसवणं आणि स्वतः फसणं हे दोन्ही पाप आहे. मी म्हणेन देवाकडे जाताना देव कसा प्रेमाने ओथंबलेला आहे. देव जर ओथंबलेला आहे, जर कोणी आपल्याला सांगू लागला तुम्ही असं नाही केलं, जर मला पैसा नाही दिला तर तुमचं घरदार बुडेल, अशा मनुष्याच्या नादी तुम्ही लागू नका. भीतीने देवाची पूजा करू नका बरं का. भीतीने भगवंताची पूजा करणं हे अत्यंत घातक आहे. भीतीने भगवंताला हे मानणं हे खरं नव्हे. आई माझा गळा कापील असं पोराला कधी वाटतं का? कधी तिच्या मांडीवर निजलेलं पोर, त्या बाळाला असं वाटेल का मी झोपल्यावर आई मला काय करेल कुणास ठाऊक. तेव्हा देव वाईट करतो
ही कल्पना कधी शिवू देऊ नका. कधी देव वाईट करीत जर असेल तर त्याच्या आणि तुमच्या आमच्यात फरक काय पडला मग? असं नका करू. भीतीने कोणाला ठेवू नका. माझ्या घरात माझा परमात्मा उभा आहे, तो माझा पाठीरागा आहे. तुझ्या बोलण्याने काय होणार असं छातीटोकपणे सांगता आलं पाहिजे. खरं एक गृहस्थ मला माहिती आहे, तुम्हाला सांगतो बरं का, माझा अगदी अनुभव सांगतो. एक कोणीतरी मुंबईच्या ऑफिसमधला एक जण गृहस्थ होता. तो एके दिवशी आला आणि तो रडायला लागला. म्हटलं झालं तरी काय? तो म्हणाला, आमका आमका एक मनुष्य दर खेपेला माझ्या ऑफिसमध्ये येतो, दर 1 तारखेला येतो आणि 10-15 रुपये मागत असे. तो गरीब होता म्हणून मी त्याला 10-15 रुपये दिले. पुढे पुढे दर महिन्याला येऊ लागला, आणखी माझ्याजवळ जास्तीत जास्ती मागू लागला. मी त्याला सांगितलं, मला इतका पैसा पुरत नाही, मला लागत नाही, तू नाही दिलेस तर बायको मरेल म्हणून त्याने सांगावं. कधी मुलगा आजारी पडेल म्हणून सांगावं. काय दुष्ट मनुष्य असेल मला सांगा. अशा वाईट माणसाच्या शापानं आपण तो मरेल अशी भीती का बाळगावी? भीती ही अत्यंत वाईट आहे. मी सांगतो, ज्या परमात्म्याची पूजा अर्चा आम्ही करतो, ज्या भगवंताचे नाम आम्ही हृदयात बाळगतो, ज्या भगवंताची आठवण आम्ही राखतो, त्याचा आधार सोडून असल्याची भीती बाळगणं हे किती कमीपणाचं आहे. ही स्वतःला फसवणूक आहे. खास हा परमार्थ नव्हे, ही फसवणूक आहे. त्यासाठी अमुकच दिलं म्हणजे हे दानही होत नाही बरं का. तेव्हा माझं म्हणणं काय, तुम्ही फसून कधी परमार्थ करू नका. कधी फसून परमार्थ करू नका. फसून खरं काही करू नका. मी म्हणेन 2 गोष्टी करू नका. 1 फसून करू नका आणि 2 ढोंगाने कधी करू नका. न केलेलं पत्करलं. पण या दोन्हीमध्ये अत्यंत घात आहे. त्या माणसाला मी सांगितलं, पुन्हा आला की तू एकच काम कर, त्याला शिवी दे चांगलीशी. त्याला शिवी पाठ नसेल तर मी सांगेन म्हटलं त्याला. पण त्याला मी सांगितले, आता तू शिवी दे आणि शिपायाला सांगून हाकलून लाव त्याला. पहिल्यांदा तुझ्या बापाचं मी काय खातो असं म्हण. ते म्हटल्यावर तो चरकला पहिल्यांदा बरं का. तू काय समजू नकोस. त्याने त्याला दम दिला. याद राख, तुझ्या घराचं वाटोळं करेन. त्याने त्याला एकच सांगितलं, उगीच फुसकी धमकी होती, त्यात ते खरं नव्हतं. त्याने सांगितलं, माझ्याही मागे आधार आहे, तुला काय करायचं ते कर. तेव्हापासून पुन्हा कधी तो इकडे आला नाही. कधी भीतीने देणं फार वाईट आहे. मी सांगतो तुम्हाला, तुम्हाला द्यायचं असेल तर घर दान द्या, पण भीतीने कवडी देऊ नका कधी कोणाला. मी सांगतो खरं ना, भीती न करू नका, ढोंगासधी कधी करू नका. माझं म्हणणं काय, आपल्या परमार्थामध्ये या अडकाठी आहेत. तेव्हा तुम्ही सर्वांनी एकच गोष्ट करा, जगाला फसवू नका आणि स्वतः फसले जाऊ नका कधी. सगळे लोक जर ओरडत असतील तर बुवाच्या नावानं ओरडतात खरे, पण बुवाच्या नावाने ओरडण्यापेक्षा जे फसणारे लोक जास्त दिसतात त्यांचा दोष असं नाही का आपण समजू. मग त्यांनी का फसावं मला सांगा. पण बुवाच्या नावाने ओरडण्यापेक्षा जे फसणारे लोक जास्त दिसतात त्यांचा दोष असं नाही का समजू. मग त्यांनी का फसावं मला सांगा. कोणी अधिकच फसतील म्हणून मी फसावं असा कुठला मार्ग आहे. हे आम्ही फसून हे केलं असं केव्हा म्हणू तर तुम्हाला जेव्हा मी ओळखून करीन तेव्हा. मी समजून जर वागेन ना तर फसायचं कारण नाही पडणार. तुम्हाला सांगतो, त्या बायकांचं अंतःकरण मोठं कोवळं असतं, अतिपवित्र असतं. कुणी सांगितलं भीती वाटते, पण त्या भीतीबरोबर भगवंताचं प्रेम का नाही वाटू मला सांगा. ज्या घरामध्ये आपण देवाची पूजा अर्चा करतो त्याचा आधार न वाटताना उगीच भूताखेताचं खरं मानायला त्याला कसं म्हणावं. तुम्ही असं फसू नका. तुम्ही असं दैन्यमान होऊ नका कधी. बरं बाळ, मला सांगायचं आहे, आपण काही झालं तरी रामाचे आहो. रामाला कमीपणा येईल असं नका कधी वागू. हां, पण ज्याचे आहो म्हणतो त्याला कमीपणा येईल असं न वागणं यातच आपला खरा पुरुषार्थ आहे. तेव्हा मला आपल्या सगळ्यांना खरंच सांगायचं असेल, तुम्ही आपला प्रपंच उत्तम करा. प्रपंचामध्ये नीतीचं आचरण पाळा. नीती ही अत्यंत जरुरीची गोष्ट आहे बरं का. तुम्हाला वाटत असेल देवाचं नाव घेतलं मग कसंही वागलं तरी चालेल, हे नाही खरं बरं बाळ. आपण एखादं जर आंब्याचं झाड जर लावलं आणि त्याच्यामध्ये कोळसे जर टाकले तर आंब्याचं झाड वर येईल का कधी. अनीतीने वागणं म्हणजे आपल्याला जाळून घेण्यासारखं आहे खास. मी सांगतो खरं ना. तेव्हा अत्यंत नीतीचं आचरण तुम्ही पाळा. एवढं मात्र तुम्ही ऐका, नीती ही पायासारखी आहे.
ज्या इमारतीचा पाया नाही ती इमारत उभी राहत नाही. तसं आमच्या परमार्थाची इमारत उभारीची असेल तर नीतीचे आचरण असणे अत्यंत जरूर आहे. नीतीचे आचरण अत्यंत प्राणाबरोबर सांभाळा. त्याचं अत्यंत खरोखर महत्त्व आहे बरं का. काही इमारती मी ऐकले की पायालाच इतकी किंमत खर्च येतो की इमारतीला सुद्धा येत नाही. म्हणजे पाया इतका मजबूत केल्याशिवाय इमारत राहत नाही. पाया म्हणजे नीतीचं आचरण. तेव्हा नीती म्हणजे खरोखर जर काही उपयोग असेल, प्रपंच आपल्या हातात राहतो. प्रपंचाच्या हातात आपण कधी जात नाही. विषय आमच्या हाती राहील. विषयाचे दास आम्ही बनणार नाही. विषयाचे मालक आपण बनू. हे नीतीच्या आचरणाने होतं. तेव्हा नीतीचे आचरण अत्यंत प्राणाबरोबर सांभाळा. आपल्या भाग्याने आपण ज्या धर्मात आलो त्या धर्माचं आचरण शक्य तितकं पाळा. आचार विचार सर्वच करता येतील असं माझं म्हणणं नाही, पण खरोखर शक्य असेल तेवढं पाळा. त्यात अर्थ आहे, अर्थ नाही असं कधी म्हणू नका. आपल्या कर्ममार्गामध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. चित्तवृत्तीला खरोखर जर समाधान द्यायचं असेल तर कर्ममार्गासारखा मार्ग नाही. ही विहित कर्म जी केली आहेत, उगीच काही त्यांना वेळ नव्हता म्हणून त्यांनी केलं आहे असं नव्हे बरं का. त्याच्यामध्ये पुष्कळ अर्थ आहे. आपलं विहित कर्म पाळा खरं. एक नीतीचे आचरण प्राणाबरोबर पाळा. धर्माचे रक्षण शक्य तितकं करा. आणि प्राण गेल्यावर दुगदुगी जर राहिली तोपर्यंत भगवंताचं स्मरण विसरू नका. मी सांगतो खरं ना, त्या स्मरणामध्ये सर्वस्व आहे ही अगदी खूणगाठ बांधून टाका. भगवंताचं स्मरण हे कसं आहे? बाकीच्या सगळ्या गोष्टी, सगळी सत्कर्म, दानधर्म म्हणा, तीर्थक्षेत्र म्हणा, पारायण म्हणा, बाकीच्या सगळ्या गोष्टी ही इंद्रियांसारखी आहेत. ही सगळी इंद्रिय आहेत बरं का, सगळी बरं का. पण भगवंताचं स्मरण हा प्राण आहे. भगवंताचं स्मरण हा प्राण आहे. बाकीची इंद्रिय सगळी जरी असली आणि एकच जर प्राण नसेल, इंद्रियांचा काही उपयोग आहे ना. तेव्हा भगवंताचं स्मरण हा प्राण समजून आपल्या प्रपंचात खरं सुखी राहा. आपल्या कर्तव्याला चुकू नका. बायका असोत, पुरुष असोत, कोणी असू द्या, आपली जी जी कर्तव्य असतील ती आपल्या धर्माने, शास्त्राने सांगून ठेवलेली आहेत. त्या कर्तव्याला कधी विसरू नका. कर्तव्य करताना परमात्म्याचे स्मरण राखा. एवढे तुम्ही करा. मला खरोखर असं वाटतं बरं का, तुमच्याकडे इतक्या लोकांकडे पाहिल्यानंतर रामरायांनी खरोखर मोठी कृपा केली. आपलं भाग्य थोर समजूया. मनुष्याचा बुद्धिभेद न होताना इतकी माणसे इथे येत आहेत. मी म्हणतो रामाची खरोखर कृपा आहे. बुद्धिभेद व्हायला फारसा वेळ लागत नाही कधी. मग आपल्याहून एखादा शहाणा भेटला, तो बुद्धिभेद कधीही करू शकेल. सगळ्या जगात वावरणारे तुम्ही पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी राहून इथे येता. बुद्धिभेद न होताना आजच्या वर्षी, यावर्षी तुम्ही आला. मला खरंच कौतुक वाटतं. यात रामाची कृपा आहे असं धरून तुम्ही चाला. तेव्हा मला सगळ्यांना सांगायचं असेल तर मुखामध्ये राम असू द्या. परमात्म्याचा विसर कधी पडू देऊ नका. रामाला कसं आहे बायकांना बरोबर कळेल. नामाचं महत्त्व किती आहे. सबंध दागिन्यांमध्ये अत्यंत शोभिवंत दागिना जर असेल तर सौभाग्य तिलक आहे. तसं आपल्या याच्यामध्ये अत्यंत उपयोगी जर कोणतं असेल तर परमात्म्याचं स्मरण आहे. मी सांगतो खरं ना, तुम्ही सर्वांनी खरोखर अगदी भगवंताला स्मरण करा. रामाजवळ जाऊन प्रार्थना करताना भगवंताला एकच मागा, रामाला काय आनंद होईल हो. रामाला दुसऱ्या कशाचा आनंद व्हायचा नाही. तुम्ही त्याला पैसे द्या, अडके द्या, त्याचा आनंद पैशा वाचून कुठे कमी आहे. त्याला जर खरं असेल आनंद होईल, रामा तुझ्या नामाचं प्रेम दे, रामा तू माझा पाठीराखा राहा, रामा तुझ्या वाचून मला कोणी नको, अशी वृत्ती खरं आपण ठेवली. रामाला काय आवडेल मला सांगा. रामाला आवडेल ते करणं हेच आपलं खरं काम आहे. मी सांगतो खरं ना. तेव्हा रामरायाजवळ कृपा मागताना दोनच गोष्टी आपण रामाजवळ मागूया. आता आपला शेवटचा दिवस आहे. रामरायाजवळ मागायच्या वेळेला परमात्म्याजवळ दुसरं काही मागूया नको. दुसरं काही नको. तुमची आमची गोष्ट सोडून द्या. तुकाराम समर्थांसारखे मोठे मोठे होऊन गेले. त्यांनी शेवटी कितीतरी अभंग लिहो, काय वाटेल त्या गोष्टी करो. समर्थांनी सांगितलेल्या किती वया झाल्या, पण शेवटी मागताना एकच मागितलं. तुकाराम बुवांनी मागताना एकच मागितलं, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा कधी. काय विसरण्यामध्ये गंमत असेल.
बाकीच्या सगळ्या गोष्टी जाऊ द्या, मला ब्रह्मज्ञान नको, मला बाकीच्या गोष्टी नको, तुझा विसर मला पडू देऊ नकोस, एवढं त्यांनी सांगितलं ना. आणि ते आपण लक्षात ठेवून वागू. समर्थांची शिकवणूक हीच आहे, तुला जे करायचं आहे परमात्मा, या सगळ्याला योग तुझा घडावा, तुझा वियोग मला नको. बाळ, परमात्मा माझ्यावर एकच कर, तू माझा पाठीराखा आहेस ही जाणीव ठेवून मला वागू द्या, एवढं भगवंताजवळ खरं मागा. हं, तुम्ही जगामध्ये राहता, जगात वावरता, मला पक्क माहीत आहे प्रपंचात नाना तऱ्हेच्या अडचणी मनुष्याला आहेत. एक 10 माणसं जर आली ना, त्या 10 माणसाच्या 10 अडचणी आहेत आणि त्या इतक्या खऱ्या वाटतात, त्या इतक्यामध्ये समाधान टिकेल कसं असं वाटतं खरं. पण इतकं ज्याच्याकडे असेल ही गोष्ट खरी आहे. प्रपंचात नाना तऱ्हेची कर्तव्य आहेत, नाना तऱ्हेच्या अडचणी आहेत, त्या प्रपंचाच्या वाटेतून आपल्याला जायचे आहे. पण मी नक्की सांगेन, त्या प्रपंचाच्या वाटेतून जायला, सुरक्षित पार पडायला भगवंताजवळ वृत्ती ठेवणं अत्यंत गरज आहे. आणि त्या भगवंताची आपल्याला गरज असताना त्याच्या स्मरणामध्ये तुम्ही राहा. तुम्हाला ठाऊक असेल, त्या सर्कशीमध्ये एक असं वर्तुळ असतं, त्यामध्ये चिंध्या बसवलेल्या असतात, त्याला आग लावून देतात आणि त्यातून उड्या मारायला लावतात. त्या उड्या मारताना अशा काही उड्या मारतात की अंगाला काही चिकटतं कामा नाही कधी, अशा उड्या मारतात. पण त्या एकाला मी सहज विचारलं, अशी उडी कशी मारता? अंगाला आम्ही कापड लावतो, जळत नाही असं कापड घालतो असं म्हणाले. प्रपंचात झळ लागलेली नाही असा एकही मनुष्य सापडायचं नाही. पण त्या प्रपंचाची झळ न लागावी असं वाटत असेल तर भगवंताच्या नामात तुम्ही राहा. मी अत्यंत सत्य सांगेन, नामापुरतं खरोखर कल्याणाचं कोणतं नाही. नाम हे कसं आहे, सदा सर्व काळ आपल्याजवळ राहण्यासारखं आहे. नाम हे कसं आहे, 24 तास आधार म्हणून आपल्याजवळ राहील. त्या नामामध्ये राम आहे ही जाणीव ठेवून वागा. भगवंताचं वचन जर कुठलं असेल तर जिथे नाम तिथे मी, हे भगवंताचं वचन आहे. हे भगवंताचं वचन खोटं म्हणायला, ही प्रचिती न मिळाली तर खोटं म्हणा, पण प्रचिती न करताना, काही अनुभव कृती न करताना ही प्रचिती खोटी असं म्हणू नका कधी. हां, आपला घात आपण करू नका. मी आपल्या रामरायाजवळ मागताना तुमच्या सर्वांच्या वतीने खरोखरच मी एकच मागेन, प्रपंचात दैन्य पण नको. मला सुद्धा कबूल आहे, दैन्यपण श्रीमंती आणि गरिबी या दोन्हीमध्ये आहे. दैन्यपण परिस्थितीवर अवलंबून नाही, आपल्या वृत्तीवर अवलंबून आहे. दैन्यपण भगवंता नकोच देऊस कधी, दैन्यपण नको देऊ, पण भगवंता कृपा म्हणून द्यायचं असेल तर स्मरण सगळ्यांना दे, हेच मी सांगतो बरं. ते परमात्मा देईल अशी माझी खात्री आहे. तुम्ही जाताना भगवंताची प्रार्थना करून जा. तुम्हाला ठाऊक असेल, काशी यात्रेला गेल्यानंतर तिथलं बिल्वपत्र घेऊन जावं असं म्हणतात. तिथलं ज्याने बिल्वपत्र आणलं त्याला पुन्हा काशीला जावं लागतं असं म्हणतात. पण इथे एकच गोष्ट आहे, इथून जाताना भगवंताचं नामच घेऊन जा, मग त्याला तिथे जावं तरी लागतं. तुम्हाला परत इथे यावंही लागणार नाही, इतकं नामात तुम्ही रंगू जाल अगदी. हां, हे नाम तुम्ही सगळ्यांनी घ्या. नामामध्ये अत्यंत प्रेम ठेवा. नामाला बिघाड जर कशाची असेल तर जगाच्या पेक्षा आपल्यात बिघाड जास्त आहे. आपली बिघाड होऊ देऊ नका. आणि एक ठेवा, निष्ठेने भगवंताच्या जवळ जा. निष्ठा जर व्हायची असेल तर सहवासाने निष्ठा वाढते. तो सहवास नामाचा तुम्ही ठेवा, भगवंताचा सहवास ठेवा. उत्तम उपाय असेल तर नामाशिवाय दुसरा मार्ग कोणता नाही. भगवंताचे नाम हे सहवासाला अत्यंत गोड आहे. तो सहवास जर पाहिजे असेल तर त्या सहवासाची गंमत अशी आहे की संतांच्या संगतीनं बरोबरीनं सहवास जर कोणता असेल तर नामाचा आहे. मी सांगतो खरं ना, त्या नामामध्ये सर्वांनी तुम्ही राहा. मुखात नाम असावं, हाताने प्रपंचाचं काम करावं आणि अंतःकरणामध्ये समाधान असावं. एवढ्या तुम्ही गोष्टी करा. मी सांगेन, तुम्ही यावं असं मला सुद्धा वाटतं बरं का. पण आता आम्हाला तर साधलं आहे, आता जायचं काम नाही असं जो म्हणेल तो याच्याहूनही चांगला मनुष्य आहे. मी सांगतो खरं ना. आणि अशी वृत्ती खरोखर तुम्ही साधा. इथल्या लोकांना मला खरं सांगायचं असेल, खरोखर तुम्ही इतक्या प्रेमाने वागा. एखादी माहेरवाशीण जशी सासरी जाते ना, सासरी घरी आल्यानंतर जसं तिला प्रेम येतं तसं खरोखर इथे प्रेम आलं पाहिजे. खरं इथे बंधनं नको, इथे बाकीच्या गोष्टी कोणत्या नको. प्रत्येकाला आपलं घर असं वाटलं पाहिजे. आणि रामाचं घर ज्याला आपलं वाटलं त्याला रामाचं प्रेम आपोआप चालून येतं. ते प्रेम वाढवणं हे जसं इथल्या लोकांचं काम आहे
तसं बाहेरच्या लोकांचं आहे बरं बाळ. हे अगदी आपलं माहेर घर म्हणून समजून या. माहेर घरात सगळ्या अडचणी, कितीही गैरसोयी असेल तरी मुलगी कधी बोलून दाखवत नाही. म्हणून इथल्या अडचणी कधी बोलून दाखवू नका कधी. हां, पण एक लक्षात ठेवा, हे माहेरघर समजून बोलून दाखवू नका. एवढं करा अगदी. हां, कुठे आपल्याला आधार नाही असं समजू नका. खरोखर केव्हाही आपला आधार हा भगवंतच आहे. मी सांगतो खरं ना. तेव्हा सगळ्यांना माझं ऐकायचं असेल, सगळ्यांनी भगवंताच्या नामात राहा. भगवंताजवळ मागायचं असेल तर बायकांनी 1-2 गोष्टी भगवंताजवळ मागाव्या. बायकांना अत्यंत महत्त्व असेल तर पातिव्रत्याचं अत्यंत महत्त्व आहे. पतीसारखं दैवत नाही हे बायका जाणतात. तेव्हा भगवंताजवळ मागायचं असेल तर देवा मला अखंड सौभाग्य दे. हे देहाचं काम झालं. पण माझं म्हणून करायचं असेल, तुझे अखंड स्मरण राहू द्या. हे देवाजवळ माझं मागणं जरूर आहे. बायकांनी अखंड सौभाग्य आणि अखंड स्मरण मागावं. पुरुषांनी मागायचं असेल तर परमात्मा तू करता आहेस ही भावना ठेवून मागू द्या. मी प्रपंच करतो करा, पण खरा मी नसून तूच करता आहेस ही जाणीव मला अखंड राहू दे. आणि अखंड जाणीव राहण्याकरता तुझा विसर मला पडू देऊ नको. हे भगवंताजवळ मागा. मी म्हणतो खरं ना, हे जो करील ना त्याला खरं इथे आल्याचं श्रेय मिळेल. खरं बाहेर जाताना तुम्ही काय आणलं हे लोक विचारणार नाही. तुम्ही काय कमवलं म्हणून विचारतील. आणि जे काय कमवलं ते तुम्ही सांगा. आता रामाशिवाय राहणार नाही हे कमवलं म्हणून तुम्ही सांगा. त्याचा जबाबदार राम उभा आहे, तो बघून घेईल. बरोबर. आता तुम्ही सर्वांनी या. उशीर होईल. सगळ्यांनी आनंदात राहा. असंच आपलं प्रेम ठेवून द्या. प्रेमाने वागा. इथे काही कमी जास्त झालं असेल खरं, त्याच्याकडे दुर्लक्ष करून राहा. माझी खात्री आहे इकडली एकाचीही तक्रार मी कधी कोणाची ऐकली नाही. बरोबर. तुम्ही सगळ्यांनी सहनशीलतेने वागून राहता. अत्यंत हालअपेष्टा सोसून राहता. त्याचं चीज द्यायचं असेल तर रामच तुम्हाला त्याचं बक्षीस देईल. बरोबर. तेव्हा सगळ्यांनी आनंदात संसार करा आणि रामाला विसरू नका. हाच मी तुम्हाला आशीर्वाद सांगतो आणि आनंदाने या. बरोबर. आज इथेच थांबू. हरिओम.